तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। विक्रम, खूप दुखतंय का रे बाळा? हे बघ, अंगदुखीची गोळी घे, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. विक्रम, बघितलंस ना तुझ्या हट्टाचा काय परिणाम झालाय ते? हे सगळं माझ्या हट्टामुळे नाही होते का आई? सई आपल्याची खोटं वागली ना म्हणून होतं हे सगळं. सईने असं नव्हतं करायला पाहिजे आई. म्हणजे अजूनही तुला सईचीच चूक वाटते ह्याच्यामध्ये? सईची कितीही चूक असू दे, त्याने मला काही फरक पडत नाही. कारण काही झालं ना तरी माझं सई बाबतीतलं प्रेम कधीच कमी होणार नाहीये आई. तू वेडा आहेस का रे? अरे सईचं तुझ्यावरती प्रेम नाहीये. सईचं लग्न झालंय, तिचं प्रेम तिच्या नवऱ्यावरती आहे फक्त. आणि सई खूप प्रामाणिक मुलगी आहे रे. ती तिच्या माणसांना कधीच दुःख देणार नाही आणि कधी धोकाही देणार नाही. तो का असा हट्ट धरून बसलाय? मान्य कर की सई तुझी कधीच होऊ शकत नाही. आई बस झालाय. आई तू शांत बस, बस झालाय आता. मी तुला आधी सांगितलं की सई माझी आणि माझीच ते फक्त. माझीच चूक झाली रे. ती लहानपणापासून तुझे हट्ट पुरवत गेले. तुझ्या कोणत्या गोष्टीला मी नाही म्हटलंच नाही. अरे मला वाटलं होतं थोडा मोठा झाल्यावरती काहीतरी समज येईल, पण नाही. तुझ्या स्वभावाचा विचित्रपणा वाढतच गेला. तू मला सईबद्दल सर्व गोष्टी सांगायचा रे, आणि त्यावर मी वेळीने विश्वास पण ठेवला. मला वाटायचं की तिचंही तुझ्यावर प्रेम आहे, आणि असं वाटायचं की जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिले दुसऱ्या बरोबर. पण नाही, तसं काही नाही विक्रम. अरे लग्न झालेल्या मुलीच्या असं मागे लागणं म्हणजे पाप आहे, पाप आहे. आई पाप नाहीये. अगं तुला कळत का नाहीये आई? माझं सईवर खरंच प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि कोणा एका व्यक्तीवर असं मनापासून प्रेम करणं, खरंच प्रेम करणं हे पाप नसूच शकतं. आई तुला कळत कसं नाहीये? विक्रम, तुला कुठल्या शब्दात समजावू मी? पण सईचा नाच सोडून दे रे. तिला आता तरी तिला सुखाने जगू दे. अगं आई, तिचं सुख आहे माझ्या सोबत असण्यातच. तुला कळत कसं नाहीये? अगं आई, सई अल्लड आहे, तिला ह्या गोष्टी कळत नाही ग आई. पण मी आहे ना, मी आहे, तिला व्यवस्थित समजावीन आणि ती सुद्धा समजून घेईल ह्या गोष्टी. मी तिला ना अगदी व्यवस्थित समजावीन की देवाने ना तिला तिला माझ्यासाठीच बनवलंय. आई ती समजून घेईल. आई नक्कीच समजून घेईल. ऐक माझं, खरंच. आई अगं तू ते दूध ठेवलंस ना तापवायला? हो. माझ्यासाठी आणशील प्लीज? प्लीज आण ना थोडं. आता प्लीज. हा मॅडम बोला. तू मूर्ख आहेस का रे? तुला कळलं नाही त्या सईने तुला ट्रॅप केलं आणि तरी तुझ्या लक्षात नाही आलं? इतकं प्रेमात कोणी आंधळं असतं का? मॅडम हे बघा, जे झालंय ना ते झालं. मॅडम मी जे काही होऊन गेलं ना त्याचा विचार नाही करत. जे भविष्यात पुढे करायचंय ना कायम मी त्यावरच फोकस करतो. उगाच इंटेलेक्च्युअल नको बोलूस, सूट नाही होत तुला. आणि गोष्टीचा विचार केला काय नाही केला काय त्याचे परिणाम तर भोगावेच लागतील ना. मला खरंच कळत नाहीये, त्या मुलीवर तुझं प्रेम आहे, तिच्याशी तुला लग्न करायचंच आहे, तर थोडं गप्प बसायचं ना. सगळं खरं खरं सांगायची काय गरज होती? मॅडम अहो, तुम्ही हे सगळं ऐकवायला फोन केलाय का मला? मॅडम हे बघा, आधीच माझं एकतर खूप डोकं सटकलं. तुम्ही आता पुन्हा पुन्हा मला लेक्चर नका देऊ. लेक्चर देत नाहीये, वॉर्निंग देते. या सगळ्यात माझं नाव कुठेही येता कामा नये. नाही येणार.
तुला ना कळत नाहीये विक्रम, तुझ्या या मूर्खपणामुळे आपण अजून 10 पावलं मागे गेलोय. त्या सईकडे तुझ्या विरुद्ध प्रूफ आहे आणि आता देवांशलाही कळलंय की या मॅटरमध्ये सईची काही चूक नाहीये, ती दोषी नाही. त्यामुळे आता उद्या तो सईला आमच्या घरी परत आणतोय. नाही, काही झालं तरी मला ती सई या घरात परत नकोय. काही कर, पण ती या घरात परत येता कामा नये. नाही पोचणार मॅडम. सई माझी आहे आणि तिला माझ्याकडे परत यावंच लागेल. आय होप या वेळेला तू जे बोलतोयस ते खरंच करून दाखवशील. अरे देवा ऐकू कंबरडं मोडलं. ही बॉक्कटवाली बाई आहे ना, हिचं काय करावं काही कळेना. काही मस्त पहाटे पहाटे साखर झोपेत होते, छान स्वप्न पडत होतं माझी लेक जहागीरदारांच्या घरची राणी झालीये. आम्ही दोघी मायलेकी अशा मस्त सोफ्यावर बसलोय, अशा नोकरांना ऑर्डरी बिल्डरी सोडतोय. तेवढ्यात आला इथं कपकन काय तर म्हणे सई घरी परत येते. आता सई घरी परत येते बाई, तर तिला घरी परत येण्यापासून कसं थांबवायचं याचा विचार कर ना. माझ्याबरोबर कशाला मीटिंग करायची. एरवी तर किती बाई मी हुशार, किती बाई मी हुशार अशी पिपाण्या वाजवत असते. आणि हे असं काहीतरी डोका लावायची वेळ आली की माझीच आठवण येते बरोबरीला. मी तर नोकर आहे का हिची. माझी लेक हिच्या घरी नांदवायची नसती ना तर हिला जराही भाव दिला नसता. काय माहित भावानी कधी येते. हो बाई, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. भैरवी मैडम, भैरवी मैडम, ओ भैरवी मैडम, भैरवी मैडम, भैरवी मैडम, भैरवी मैडम. गुड मॉर्निंग. हे काय, ही अशी आलीस आणि इथे का आलीस तू? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना जॉगिंगला यायचं म्हणून. मी तुला जॉगिंग करायला बोलवेन. तुला आणि जॉगिंग करायला ही अशी जातेस तू? मग कसं येतात? बघा ना, बूट 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 घातलेत बघा, म्हणून तुम्हाला नाव ठेवत असते मी. अहो ओ भैरवी मॅडम, काय झालं? तुम्ही अचानक फोन केला ना, मग होते ते कपडे घातले ना, आले पटकन आणि शूज घातले, घरापासून जॉगिंग करत झाले. तिची काळजी असती ना तर जे होतंय ते होऊ दिलं नसतं तू. काय काय करू दिलं? काय बोलतोय तुम्ही? मी तुला सांगितलं होतं ना त्या सईला तुमच्या घरात थांबवून ठेवायचं म्हणून. ती सई जर का आमच्या घरात परत आली तर तुझ्या मुलीला कायमचं टाटा बाय बाय करेल. ओ नाही नाही, असं नका करू. काहीतरी आयडिया काढूया ना आपण. हो, काय आयडिया आहे? ते 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 काय करून काय नाही होणार आहे. त्याच्यासाठी ना डोक्यात काहीतरी सुचावं लागतं, आयडिया यावी लागते, तोंडाने बोलून दाखवावी लागते. तुझ्याच्याने काही नाही होणार, मीच करते. आणि तू नाही सांगायचा, विचार करा आणि मला सांगा वगैरे. मी बघेन काय करायचं ते. शूज घालून मॅक्सी घालून येते ही धावायला. ओ भैरवी मॅडम, ओ बरे देवा, गेली कुठे पोचली ती बाई. ज्या स्पीडने ही धावते ना त्या स्पीडने हिचं डोकं नाही धावलं ना, माझ्या लेकीचं भविष्य अंधारात येईल. गेली पोचली पार तिकडे.
सॉरी. आय नो माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला, पण मी खरंच नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आय रिअली लव्ह यू सई. आय रिअली लव्ह यू. आई, मला सकाळी उठवायचं ना पहाटे, मला जागच नाही आली. आवाज तरी द्यायचा ना मला. अगं स्वप्न पाहत असशील म्हणून जाग आली नसेल. नाही सई, मला असं वाटतंय तू अजून स्वप्नातच आहेस. अगं बाई, बघू बघू, माझ्या लेकीला छान लाजता येतं की. मला माहितच नव्हतं तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. अगं बसलीस काय? उठ, देवांशराव येतील, आवरून घे लगेच. बर, आवडते. हात द्या आता. चला उठा उठा. जा जा लवकर जा. का ओरडतोय? अगं हे काय आहे? काय लावलंयस तू चेहऱ्याला? काय लावलंयस म्हणजे? लेप लावला. कशासाठी? कशासाठी म्हणजे चेहरा सुंदर दिसण्यासाठी हा लेप लावतात. आणि आईनेच बनवून दिला होता मला, हो की नाही? आणि तिने स्वतःहून लावून दिला. अच्छा, नाही या आधी ना तुला आईने बरोच काय काय लावायला सांगितलंय, तेव्हा नाही तिचं ऐकलं. आत्ता बरा हा लेप लावला. काय कोणासाठी सुंदर दिसायची? तुझ्यापेक्षा मोठी आहे, तुझी मोठी बहीण. माझ्याशी नीट बोलायचा. अगं रागवते काय? मी सरळ विचारतोय. कोणासाठी सुंदर दिसायचंय? आई, तू याला समजून सांगा. उगाच ना छळतोय मला, उगाच छळतोय. वरुण, का त्रास देतो ताईला? वा वा काय वा? आई तू पण आता त्याच्या साईडने बोलणार आहेस का? आई, मी ना साधा सरळ प्रश्न विचारला हिला, त्याचं पण उत्तर देत नाहीये. ताई, तू कोण आहे? आई, काय करून घेतलंयस हे? सांग सांग. अगं सांग ना मामा. तू ना हिला हे पण विचार की हे ती कोणासाठी करतीये? हा गुड. अरे तू कोणासाठी काय? आपल्याला काय माहित नाही का कोणासाठी करते? मामा, आता तू पण असं बोलणार आहेस का? एरवी तर माझी बाजू घेतोस ना, आणि आताच काय झालं तुला? मी आता पण तुझ्याच बाजूनी आहे. आणि मला सांग, तू मुळातच एवढी सुंदर आहेस, तुला गरज काय या सगळ्या गोष्टी करायची? असू दे रे मधू, मीच लावून दिला त्याला लेप. आणि मला सांग, या पिशव्यांमध्ये काय घेऊन आलास तू? हे तुझ्या सासरच्या मंडळींसाठी. या सगळ्याची काय गरज आहे मला सांग. अगं तू खूप दिवसांनी सासरी चाललीस ना, आणि तू जर का अशी रिकाम्या हाताने गेलीस तर तुझ्या मामाला नाही आवडणार. हो, आणि त्यांच्याशी भांडायचं नाही, आनंदाने राहायचं. ही सई तर निघाली सासरी. त्या बॉपकटवाल्या बाईला काहीच आयडिया सापडली नाही वाटतं. ही सई जर सासरी गेली तर माझ्या मुलीला इथे परत यावं लागेल. नाही नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. मी काय म्हणते सई, देवांशराव तुला घ्यायला यायच्या आधी ना देवळात जाऊन ये. अगं इतक्या कठीण परिस्थितीतून गेलीस, देवानंच या सगळ्यातून तुला बाहेर काढले. एकदा जाऊन दर्शन घेऊन ये. आई, मी तर जाईनच मंदिरात, पण तू पण चल ना सोबत. असं म्हणतेस? बरं तू आवरून घे, मग जाऊ दोघी मिळून. ठीक आहे, जा ना. त्रास देत असतो नुसता. मम्मा, मला जॅम ब्रेड हवाय. एक पोहे खायचे तर आज? हा. बरं, ओके, पण ऍटलिस्ट मला कॉफी तरी दे. नको, आधी पोहे नंतर कॉफी. ठेव.
सगळ्यांना ब्रेड बटर पाहिजे. मम्मा दादा कुठे बाहेर गेलाय का? नाही, त्याच्या रूम मध्येच आहे. मग अजून आला का नाही ब्रेकफास्टला? अगं 10 वेळा हाका मारल्या त्याला, वरतीच रमलाय. आज सई येणार आहे ना, मग उत्साहात काम सुरू आहे वर. मॉम, ब्रो जाणार आहे ना आज बहिणीला पिकअप करायला? जाणार म्हणजे काय, जाणारच. माझ्या सुनेला मानाने घरी परत घेऊन यायचंय ना. मला काय वाटतं माहितीये, दादाने ना बहिणीला मस्त टोलीत बसून घेऊन यायला पाहिजे. नाही, मला असं वाटतंय की त्याचा एकूण उत्साह पाहता तो बहुतेक तिला उचलूनच आणणार. हो, काय तुमचं चावटपणा? सावधपणा काय त्याच्यात? आता बायको इतक्या वर्षानंतर येते म्हटल्यानंतर नवऱ्याला थोडा उत्साह येणारच ना. ऑब्विसली. मुलगाच काय, आपण सगळेच अगदी उत्साहात आहोत नाही का? हो. किती दिवसांनी आपल्या घरात अशी हसरी सकाळ झाली आहे. मम्मा, ब्रो किती वाजता निघणार आहे बहिणीला पिकअप करायला? 10-10:30 निघेन म्हणालेला. अरे मग 10:30 वाजते की? हो, मग आता यायला. अंजली, अंजली, अंजली. काय झालं? आय एम सो सॉरी, मी तुला असं लगेच बोलवून घेतलं. काही कामात नव्हतीस ना? नाही, बाकी सगळी कामं होत राहतील, तुम्ही बोला ना. हे बघ ना, सगळं काय झाली अवस्था. देवांश, तुमची रूम एक्झॅक्टली माझ्या घरी रूम जशी असायची ना तशी दिसतेय. मी कामात बिझी असायचे ना, मग बिचारी सई येऊन सगळं क्लीन करून जायची. पण आता इथे सई नाहीये ना हे सगळं आवरायला, आणि सईन हे सगळं अजिबात आवडत नाही, तर माहितीच असेल तुला. तिला ना एकदम सगळं टाप टीप लागतं. एक्झॅक्टली म्हणूनच मला ना तुझी जरा हेल्प हवी होती. काय हेल्प हवी आहे सांगा ना. म्हणजे मला ऍक्च्युली आता इतक्या दिवसांनी सई परत घरी येणार आहेत ना, ही रूम जरा आवरायला तुझी हेल्प हवी होती. अदरवाइज मी तुला ना कधीच असं सांगितलं नसतं, पण आज काय होतंय माहितीये का, आज एकतर अचानक खूप सारी कामं आली आहेत आणि माझ्याकडनं एक पण काम नीट होत नाही, सगळा गोंधळ होतोय. मी ऍक्च्युली खूप एक्सायटेड पण आहे सई येत आहेत म्हणून इतक्या दिवसांनी, प्लस मी नर्वस पण आहे सेम टाइमला, त्यामुळे मला काहीच कळत नाहीये, कुठलंच काम माझ्या तरी नीट होत नाहीये. देवांश, ओके, मी आवरते हे सगळं. अंजली, थँक्यू सो मच. ऍक्च्युली इट्स ओके, इतकी फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाहीच आहे. फाईन, या मी आवरते. मी आलोच जरा, आणखी पण बाकी काही काम आहेत बरीच, बघतो. थँक्स. मला वाटलं होतं मस्त एवढा सकाळी सकाळी छान आवाज दिलाय आयुष्यात पहिल्यांदा, तर काहीतरी छान बोलायचं असेल माझ्याशी. कसलं काय विचार केला होता, छान कॉफी आणि बरंच काही होईल, पण नाही. काय म्हणाला, अंजली आवरून घेशील का प्लीज? बटाटे उकडायचे तर दे. देवा, बोल ना. झालं काय बाळा, काय झालं? अंजलीला हाक मारलीस? हा, ते अगं ऍक्च्युली रूम मध्ये खूप पसारा होता ना, आणि सई येणार आहेत, सो त्यांना आवडत नाही असं सगळं मेसी असलेलं, म्हणून अंजलीला जरा रिक्वेस्ट केली की रूम क्लीन करून द्या म्हणून. अच्छा, सीमा ते राहू दे, मी बघते ते. अंजलीला काय मदत हवे का बघशील? आणि देवा किती उशीर केलास ते खाली यायला. सगळ्यांनी नाश्ता सुरू सुद्धा केला. जा आता तू पण खा जा. घेतो. ऐक ना जानू, एक रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट? मला बोला. सईंना आज मी घ्यायला जाणार आहे ना त्यांच्या घरी. माहिती मला, काल सांगितलंस. हा, तर त्या इतक्या दिवसानंतर आपल्या घरी परत येत आहेत, त्यांच्याकरता काहीतरी त्यांच्या आवडीचं खायला करशील प्लीज? तिच्या आवडीचं बघते, जमलं तर करते. जमलं तर म्हणजे?
देवा, इतका वेडा आहेस ना तू. माझी लाडकी सून आहे ती. सगळं तिच्या आवडीच करणार आहे मी. थँक्स. आभार प्रदर्शन झालं असेल तर हे घेऊन जा हा प्लीज. माझा गॉल अगं कुठला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग ब्रो. आजची सकाळ जरा आल्हाददायक वाटते नाही? म्हणजे काय बाबा, असणारच ना. स्पेशल डे आहे ना आज. आज दादा वहिनीला आणायला जाणार आहे. बट दादा, आम्हाला असं वाटलं की आज तू काही नाश्ता वगैरे करणार नाहीस. ब्रेकफास्टच नाही, मला तर वाटलं ब्रो आज काहीच खाणार पिणार नाही. आणि असं का वाटलं तुम्हाला? का त्याचा काय आज काय उपास आहे का? एक्झॅक्टली. हो, उपास वगैरे नाही हो बाबा. एक्साइटमेंट यू नो. बहिणीला आणायला जाणार आहे, मग तहानभूक विसरला पाहिजे ना तो. एक्साइटमेंट ब्रो. ए काय चाललंय काय तुमचं? का उगाच त्रास देताय माझ्या लेकाला? माझ्या मुलाची कोणी मस्करी करायची नाही हा, सांगून ठेवते. बाय ते मस्करी करू ना. तूच सांग त्यांना. जानू, खरंच तूच असते का नेहमी माझ्या बाजूला? हो, तूच मीच असतेस. असते. मग काय? प्रिया हो मी. काय सांगितलं लक्षात आहे ना? दादाला त्रास द्यायचा नाही. नाही. देवा, अरे पण तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? काय? अरे हे बघ इथे इथे. अगं बाई इथे पण. अहो बघा ना, सगळीकडेच दिसतंय. कुठे काय लागलं? अगं बाई सगळीकडेच आलंय. काय सांग ना, काय लागलंय बाबा? ते माझ्या सुनेला आणायला जाणार आहेस ना, म्हणून तेज आलंय चेहऱ्यावर. घ्या, तुझी बाजू घेणारी आहे नाही का? तू पण ना आता. नाही सिरियसली, तू पण आता.